हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि गुड मॉर्निंग आणि नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. जस्ट 15-20 मिनिट पहिलेच उठले, अधिक व्हिडिओ एडिट करायला बसले आणि भैयाच्या फोनमधले क्लिप घेत होते ब्लॉगचे. आता माझ्याच फोनवरती एडिट करते मी आणि ब्लॉग पोस्ट करते आणि विचार तर करत होते की डेली ब्लॉग बनवायचा, बट होते की नाही आय डोंट नो, बट मी ट्राय करेन. आणि कालपासून झालं, माझी मम्मी मला एवढं चिडवायली ना, आकू कपामध्ये बसायचं का, आकू कपामध्ये बसायचं का, एवढे भिले होते मी. संध्याकाळी झोपण्याच्या अर्धा तास पहिले मला तिनं किती वेळ चिडवली की कपात बसायचं. तुम्हाला मी येणारच नाही तिथं, त्याला बसायचे. त्याला ते काय झालं नाही ना, त्याचे क्लिप्स बघले मी, ते मस्त एन्जॉय करायले. पण बाई माझं तर मी मुंडी अशी खाली टाकली होती, ते वरी केलीच नाही. आज कपातच बसतो आपण. जाय ग, नुसतं कप कप म्हणायली. येईनच मी, ते नुमैश गेला मेला गेला चुलीमध्ये, मी कधी जाईना आता याच्या पुढं. नाही, कपामध्ये बसायचे तुझ्यासोबतच. चुबगा, तुझ्यासोबतच बसायचे. जा पप्पा, मला ते उड्या मारायचं असते बघा लहान लेकरांचं. नाही 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 नाही, आता 18 वर्षाचे आहे, उड्या मारायला काय आहे, कपामध्ये बसायचं. लहान आहो का मी, पण त्याच्यामध्ये मला बसून दिलं नाही. ते उड्या मारायला लहान लेकरं राहणार काय, त्याच्यामध्ये वय जास्त असते म्हणे, त्या लेकर कमी वयाच्या लेकरांसाठी असते म्हणे ते. भैयाची तर गुड मॉर्निंग आता झाली, आता उठले ते. भैया सोफ्यावरच झोपी जाते. माताश्री मस्त गोरी गोरी दिसायली हा, हे ना. आज काय पापड करायचे का, आज पापड करायचे गाईस. कशाचे, उडदाच्या डाळीचे आणि ह्याचे तांदळाचे. कोणाला घेऊन चाललीस तुला माझा व्हिडिओ बनवायचा राहिला की. पापड उचलायला लागते की 2-3 माणसं लागतात. येतो मी उचलायला. काहीतरी रिश्वत पाहिजे मग, त्याच्या बदले काहीतरी खायचे. कपामध्ये बसतो. अगं जाय ग मम्मी, काय कप कप बाबा सांगा हिला. तुला कपामध्ये बसतो, रिश्वत देतो ना बेटी. नाही पाहिजे मला, जा, मी इमानदार आहे. माझ्या पिल्लूला रिश्वत देतो, कपामध्ये बसतो. जाय ग. ओ पप्पा सांगा हो तुम्ही तुमच्या बायकोला काहीतरी. कपामध्ये बसू दे. हा, कपात बसवायचं. वाय जाऊ जा रे, मी मग एडिटिंग करत बसतो. ये ना मी पापड बिपड करायला. सो गाईज, आता एडिटिंग करते, मग अंघोळ ते करून मंदिरात वगैरे जाऊन येते. मंदिराचं रोज रोज घेत नाही मी क्लिप वगैरे, कारण तुम्हाला बोर होईल ते रोज रोज बघून बघून. तर मंदिरात जाऊन आल्यानंतर भेटूया आपण. गाईज, इथं ब्लॉग पोस्ट केलेला आहे आणि घरचे ब्लॉग बघायलेत आणि पप्पा साईड वरती गेलेत, तर पप्पा नाही बघणार. संध्याकाळी आल्यावरती पप्पा बघतील. आणि हे अलगच आहे, या पोराचं अलगच काहीतरी राहते. काय वय, काय बघायलास तू. तुला ताट वाढून ठेवले तू जेवण. ए मम्मी खाय ना ग, मी ते असलं काय खाव, हे अशी भाजी पोळी कोण खाते, पिझ्झा बर्गर असं काय खात राहावं लोकांनी. आणि तुझी भाकर, ही जी भाकर आहे ना, ही बघा ना किती मोठी आहे, जाडच्या जाड आहे. ही जर खाल्लं तर मला दिवसभर भूकच नाही लागणार, आणि ही जर खाल्लं नाही तर दिवसभर मम्मी नाही बोलणार मला. इमोशनल ब्लॅकमेल करते यार ही. आणि हसायली माझ्याकडे बघून. कसं व्हायलंय तुला, आणि खाल्लं नाही तर कट्टी नाही. दो आपण चांगले फ्रेंड्स आहोत ना, तेवढं खाऊन टाक मग बोलतो. बरं तुला वाटते का मी कंटिन्यू ब्लॉग करू शकते म्हणून महिनाभर? ते काय वाटते, जिद्दी आहे मी. अब्बा मम्मी तारीफ करायली. बाप रे, तारीफ केलं, चांगलं बोलला तर मारच आहे आमच्या इथं. बरं तू सकाळपासून का झोपीमध्ये सुद्धा मम्मी हसू लागली. उठल्या उठल्या मला झोपीत म्हणाली, आखू कपात बसायचं का. कपात बसू. एवढा हसू यायला ना आम्हाला. कपात बसू आपण. नाही, तूच जा बस. आणि पप्पा आणि मम्मी डबल जाणार आहेत, 2 जण डेट वरती मस्त पैकी. हे ना, पप्पा नेतो म्हणले ना तुला, पप्पा बसणार. हे ना, पप्पाही भितात.
या दोघांना काय की आमच्या घरामध्ये मम्मी आणि भैया कशालाच भीत नाहीत ते. आणि जर ह्यांना आहे ना असं कुठं कार मध्ये ते प्रवासाला नेलं ना की मग असं ते त्यांचं डोकं दुखते, काही ना काही दुखतच राहते त्यांचं. अर्धीच्या वरी भाकर खाल्ली मी आणि थोडीशी तशीच आहे तर मला मम्मी बोलणंच चालली. असं थोडी असते मम्मा. अबा पो डायरेक्ट सोडूनच दिली हे तर. मम्मा मम्मा ए मम्मा मम्मा हे बघ ना, हे बघ गाईस तुम्ही सांगा असं रुसायला पाहिजे का बरं जेवणासाठी? मला उलटी होते जर मी जबरदस्ती खाल्ली तर. हे बघ ना इकडे इकडे बघ, हे बघ म्हणजे पिल्लू आहे ग. पवळं पवळं ना काहीतरी बांधायला पवळं म्हणतात ना भैया त्याला. भैया पवळं बांधायचं स्वस्तिक काढायला त्याच्यावर. आणि त्यानं आणलं आहे ना त्याला हात लावलं की डोक्याला हात लावला होता. त्याच केस पांढरे होतात आता. ते म्हणतात ना रे केस पांढरे होतात म्हणून त्याला हात लावल्यावर. आज अमावस्या आहे का पौर्णिमा आहे काय? अमावस्या आहे. थोडूशा भाकरीसाठी तिनं मला बोलण्यासाठी बोलती मम्मी आहे. खाता मी थोड्या वेळाने मग बोलती. भैयाची मदत ना कधीच नाही करायला पाहिजे. एकदा दोनदा काय ह्याचं काम आहे ना फरशी पुसायचं मधली, तर मी काय एकदा दोनदा पुसले की हा आता रोजच म्हणाले हा चल तू तुझं पुसून घे. माझं काम आहे. हा तू पुसतोस मधली फरशी. तू 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 तसं बोलू नको. तू काय करतेस? मी हे करते बाहेरचं काम काय करते. बाहेरचं काय चल करतेस? रे, मम्मी करायला मी बाहेरचं. दुसरं काम करते. दुसरं काय करतेस सांग ना. दुसरे काम असतं झाडून काढते नाही. आवडते मी. नाही गाईस सांग म्हणा आता. हा ना मग आता. झाडून काढते आवडते संध्याकाळचा झाडून स्वयंपाक मम्मी करते काढावी. सगळं. ए चल रे चल. ये आई. ए उग नखरे करायले आता. भैया तू मार खातो हा माझा. लढली चुप हा. माझ्या वाटी येऊ नकोस. आपापली फरशी पुसून घे. लढलीस बस ना रे बस ना लढले आलोच असं करतेस तू. बस ना. तुला मार खायचं का माझा? इकडं बघ. दुकाने आखे बस बरं. छी किती तेल लावलंय. तेलाची फॅक्टरी आहे. चल काम करा आपापले. सो गाईस आता तर झालं म्हणजे गॅस मिठा वगैरे साफ झालेला आहे. बाकी सगळं झालं. आता फक्त फरशी राहिली, धुणं राहिलं. धुणं मम्मा धुवून घेते आणि मी मधलं पुसून घेते. अरे हात तर काय पुसणं म्हणायला मला घ्यावंच लागल. एक पागल झाला ना दुसरे आता पागल हो ते असं थोडी असते हे ना. आता फक्त पुसून म्हणालीस. काम वगैरे सगळं झालं आणि मम्मी पण बोलायली कारण मी आता खायले बोटवे. आमच्या इथे अलगच आहे. जेवणा गेली की बोलतच नाही माझी मम्मी. तर मीच बनवले बोटवे मस्तपैकी. आता खायचं आणि थोडं झोपायचं, मग उठायचं आणि शूट करायचा. आणि मम्मी तिथून मला बघायली ती तशी का पडली. आता म्हणाली मम्मी की माझी मान लचकली त्या याच्यामध्ये बसल्यानं. गरगर 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 फिरू लागलं होतं त्याच्यामध्ये हे ना. आता चिडवती का मला? चुपगा. एवढी मान दुखायली तरी मी मला म्हणाली कप. काहीच या तुम्ही पण खायला. आणि ह्या दोघांनी म्हणले की आमच्या नावचं कर आणि आता म्हणालेत की आम्ही खायना. गाईज आता 4 वाजले आणि अजून आम्ही काहीच शूट वगैरे केलं नाहीये. बट आता सध्या पार्टी चालू आहे आमची इथं. मस्तपैकी इथं भेल आणलेली आहे, इथं पाणीपुरी आणि आम्हाला तर वडापाव खायचे होते पण वडापावाला गाडाच नव्हता. त्यासाठी हे सगळं मस्त खायचं आता. आणि मम्मा म्हणतानी ते हे घेऊन बसली बोटवे. ते सोड आणि पाणीपुरी खाय. सोडते दे चमच. अवतार मम्मी म्हणाली मी झोपेतून उठले माझं घेऊ नकोस. हे बघा गाईज माझी मम्मी. अरे भाई रे भाई. माझी मम्मी लाजायली गाईज कॅमेरा समोर. हे बघा आता जस्ट उठली झोपेतून. मला झोपायचं होतं पण मी झोपले नाही. आता मी खाऊन घेते. नसता भैया चालू बी केले. याचे 2 घास उजेपर्यंत माझा 1च घास होते. असं आहे अलग आहे सिस्टम आमचा. अरे परत घेऊन बसली भोग ना. तू सोड बरं ते. सोड म्हणलं ना. एवढे बी छान केले नाहीत मी ते. छान झाले हा.
आलू टाकू नको मला आलूच आवडणार. अरे बाई, ये मला घर नाही ये आवडत खाली आलू. एक ये ते पुरी फुटकी आहे. मला बी चारवा कोणीतरी. चला. आलू भरून टाक त्याच्यामध्ये. सो गाईज मी खाऊन वगैरे घेते, मग शूट पण करायचंय मला. आणि भूक खूप जोरात लागली, खाऊन घेते. कस काय की आजकाल मला 2-3 दिवसामध्ये खूप जोरात भूक लागली. तू काय हे परत परत घेऊन बसाली का? तू आता शिवा खाती आहे माझ्या? मी हे काय ना नाही, भेल मीच खाणार आहे. पाणीपुरी तुम्ही खा. पाणीपुरी खाईना एक चारो. काहीच एक ब्रँड कोलॅबरेशन आलं होतं, त्यामुळे मला परत शूट करावं लागलं. आणि करून टाकला व्हिडिओ, ब्रँडला पाठवला. अप्रुव्हल आले की पोस्ट करेन मी. आणि आता मला एवढे भांडे घासायचे आहेत. मम्मीने इथं कुकर लावलेला आहे. अधिक चाय, माताश्रीनं चाय केली आणि पियायची आहे. गाईस इथे लाईट गेली आणि भैयावंतांनी इथे टॉर्च धरून उभं टाकला. आणि आम्ही इथे खायला टरबूज. मम्मा बाजारला गेली होती आणि टरबूज घेऊन आली. तरी हे गरम आहे, थोडंसं थंड फ्रीजमध्ये ठेवलं असताना अजून मस्त. आणि इथं मशीन चालू पण झालेली आहे. खतरनाक. अर्धा स्वयंपाक झाला, अर्धा तसंच आहे. आता लाईट कधी येते की रोजच असे करायली. लाईट चालली यायली आणि जेवणाचा सगळे टाइम. म्हणतील की मम्मी हिची खाऊ खाणारी आहे. तसं कोणी काय म्हणत नाही ग, पण मस्त खाती हा. आणि हा मस्त पैकी असं स्वतःला दाखवायला. सो चला गाईज, आम्ही बाहेर जाणार होतो पण ते कॅन्सल करावं लागलं आम्हाला, कारण मग मला मंदिरामध्ये जायचंय. आज अमावस्या आहे तर हवनला बसते मम्मी. आता 6 वाजता जाईल मम्मा. हे नाही 7ला जाते. सो गाईज जेवण वगैरे झालेलं आहे. आणि लाईट आता थोडा वेळ पहिले आली होती म्हणून पटकन जेवण वगैरे करून घेतलं. लाईट कधी अजून जाऊ शकते काही सांगता येत नाही. आणि मम्मी पण इथं म्हणतात ते तांदूळाचं काढून घ्यायली. त्याची काय बनवायलीस? पापड. आणि गाईज आज मम्मी सोबत एक रील बनवले तर ती मस्त व्हायरल चालली. मम्मी आली म्हणून मस्त पैकी रीच यायली माझ्या अकाउंटला. नुसतं माझं डाऊन मध्ये आहे अकाउंट सध्या त्याला. तर हो मम्मा, उद्या बनवते की माझ्यासोबत? हा हो हो म्हणून. सो आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. बाय बाय, टाटा, गुड नाईट. मन गुड नाईट, बाय मन, बाय, डबल बाय, बाय बाय.